आप देख रहे हैं सहारा स्पीड न्यूज। निप्पाणीत घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या वितरकांवर कारवाई करा, श्रीराम सेनेचा आंदोलनाचा इशारा। निप्पाणी शहर आणि परिसरात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही काही गॅस वितरक आणि पुरवठा कर्मचारी जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून ग्राहकांची अडवणूक करत आहेत। या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट होत असून प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी श्रीराम सेना कर्नाटकच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात बुधवारी तहसीलदार कार्यालयात उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की सध्या देशात गॅसचा कोणताही तुटवडा नसताना निप्पाणी भागात मात्र सिलेंडरसाठी ग्राहकांना ताटकळत ठेवले जात आहे। गॅस एजन्सीचे चालक आणि कर्मचारी संगनमताने टंचाईचे खोटे कारण पुढे करत आहेत। सिलेंडर उपलब्ध असूनही ते वेळेवर दिले जात नाही आणि टंचाईचा फायदा घेऊन निर्धारित दरापेक्षा जास्त रक्कम उकळली जात आहे। गॅस हा जीवनावश्यक घटक असल्याने याचा मोठा फटका गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत असून त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन गॅस एजन्सीच्या साठ्याची तपासणी करावी, बेकायदेशीररित्या साठेबाजी करणाऱ्या आणि जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। जर ही लूट तात्काळ थांबली नाही तर श्रीराम सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। या प्रसंगी श्रीराम सेनेचे अमोल शेडके, बबन निर्मळे, विनोद पंडित, लोकेश चौगले, अशोक नाईक, संदीप जाधव, दिलीप कांबळे, वैभव भाट, विशाल जाधव, आकाश मंडलाडे, अक्षय वाघेला, अथर्व खतकर, प्रशांत घोडके, केशव चेंडके, निनगोंडा पाटील, समर्थ पाचंगे, महेश मठपती यांच्यासह अन्य पदाधिकारी व ಕಾರ್ಯಕರ್ತೆ उपस्थित होते। ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಇದು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದರ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯವಾಹಿ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸ್ವತಃ ಗ್ಯಾಸ್ ಏಜೆನ್ಸಿಗಳ ಮುಂದೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಆಂದೋಲನ ಮಾಡಿ ಜನರಿಗೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅರಿವು ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಅವರಿಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಮಾಡುವರಿದ್ದೇವೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಾನ್ಯ ಉಪತಹಸೀಲ್ದಾರ್ ನಮ್ಮದು ವಿನಂತಿ ಇದೆ, ಇದರ ಬಗ್ಗೆ ಸರಿಯಾದ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಸರಿಯಾದ ಒಂದು उत्तरವನ್ನು ಜನತೆಗೆ ನೀಡಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ। जय श्रीराम। गॅस टाकी विकत आहे, मग त्या ठिकाणी गोरगरिबांचं शेतकऱ्याचं खूप हाल होत आहे। तर मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन खरंच गॅस पुरवठा होत आहे की नाही, की खरं तुटवडा असेल आणि तुटवडा जर होत असेल तर गॅस एजन्सीवाल्यांनी निपाणीला सावध करावं असं मी त्यांना विनंती करतो।